हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे बरे आहेत ना. तर बघा आज आहे ना मी नैवेद्य बनवलेत. कारण आहे ना तुमचं दाजी आहेत ना दाजी डोंगरावरती गेलतं म्हणजे काळूबाईला मांडर देवीला गेलेलं आणि तिकडून येताना प्रसाद आणलेला आहे बघा. तर आज पौर्णिमा पण आहे तर म्हणलं तिकडून प्रसाद आणलाय तर आपलं निवद नारळ करावं देवाला आणि प्रसाद देवाला दाखवा मग आपल्याला खायला होईल. तर पुसाच्या महिन्यात आम्ही तसं सगळं निवद नारळ हे सगळंच केलेलं. पण नंतर ना दाजी तिथं ना काहीतरी यात्रा असते बघा. तर यात्रेसाठी गेलतं दाजी. कुठे येतं इकडं दाजी आहेत बघा तुमचं इकडे या ना. तर तिथं ना यात्रा असते देवीचा छबिना ही निघतो त्यावेळेस मग दाजी त्यांचे मित्र ही सगळीजण अशी तिथं गेलेली देवाला. तर तिकडून येताना प्रसाद घेऊन आलतं. मग प्रसाद आणलाय तर तसं खायचं कसं त्याच्यामुळं मी ना आपलं सिंपल नैवेद्य केलं. पुरणपोळीचं काय नाही केलं, मागच्या वेळेसच पुरणपोळीचं केलं त्याच्यामुळे आता निवद केलं. भाजी केली, भात केला, साखर भात आणि भाजी आपलं निवदावर ठेवली आणि चाललोय आता आम्ही देवाला. तर तुम्ही तिथं काय काय केलं काय बघितलं? तिथला व्हिडिओ काढलाय का? दाजींना म्हणलं होतं गेल्यावरती व्हिडिओ घ्या. मला पण चल म्हणत होतं पण मला ना प्रवास सहन होत नाही त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही जावा दर्शन घेऊन या आणि व्हिडिओ पण घ्या. घेतलाय का व्हिडिओ? घेतलाय. तर दाजींनी व्हिडिओ घेतलेला आहे. नक्कीच मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते तुम्हाला दाखवते बघा. आहे ना सकाळ सकाळ आहे ना 8 वाजता इथून गेलं तर रात्री 1:15 वाजली यायला त्या दिवशी. आहे का नाही? बोला की काय बोलते की तू? बोलते सांगितलं दाजींनी व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये घेतले. ती व्हिडिओ मी माझ्याकडे घेते आणि तुम्हाला नक्कीच दाखवते. तर चला आता उरकलेलं आहे आमचं आणि चाललोय मी दाजी आता देवाला. घरात आली बघा. तर इथं ना या असं मी ताट केलेलं आहे, निवदी भरलेलं आहे. तर पंचपाळ घेतले आणि हे प्रसाद आणलेला ना असाच आहे. आता म्हणलं सगळाच आहे असा घेऊन जावं आणि तिथं आपलं हे बघा मांडर देवी आणि ही असा प्रसाद आणलाय. हळदी कुंकू ही रेवड्या बतास ही तिळगुळासारखं काय काय म्हणतात ह्याला बराच असं सगळं आणलं या. तर सगळं आता तिथं देवापाशी जायचं. ह्या निवदावरती प्रसाद पण ठेवायचा देवीला, घरच्या देवांना सगळ्यांना निवद दाखवायचं आणि मग सगळ्यांना वाटायचा प्रसाद. तर चला म्हणलं आज हाय पौर्णिमा. मंगळवारी दाजी गेलं तर बघा, शुक्रवारीच करायचा होता पण परत डोक्यात आलं की रविवारी आहे पौर्णिमा, पौर्णिमे दिवशी केलेलं पण चांगलं असते तर पौर्णिमे दिवशीच करावं म्हणून मग आज केलंय बघा मी मस्त असं सगळं. तर आता मी आणि दाजी चाललो आहे देवाला. हे सगळं घेऊन आता पाण्याची बॉटल भरायची राहिली, तेल घेतलंय, अगरबत्ती, हळदी कुंकू, माचीस हे सगळं घेतलेलं आहे. फक्त आता पाणी बॉटल घ्यायची आणि जायचं. तर चला देवाला जायचं म्हणल्यावर फुलं तर पाहिजेच असतात आणि आपल्या घरी ना दारात भरपूर अशी फुलं, चाफ्याची, जास्वंदीची, त्या फुलाची. इकडे जास्वंदीचं फुलं आहे ना ही पण मी आज घेणार आहे बघा. दाजींनी पाठीमागच्या फुलांची ना फुलं आणले तोडून पण ही पण मस्त असं आलेलं ह्याला पण घेणार आहे या देवासाठी. पहिल्यांदा आज याचं फुल तोडलंय मी कारण याच्या अगोदर पण फुलं बरीच आलेली पण कधी तोडली नव्हती. आज तोडलेलं आहे आणि इकडे ही चाफ्याची पण फुलं मी घेणार आहे. चाफ्याला मस्त अशी सगळी फुलं आलेत बघा, बघितलं का? तर ही फुलं घेते. देवपूजा ही केली सकाळी, फुलंच नेली नाही देवाला. एका जागेवरची सगळी होते तर खाली पण भरपूर पडलं ती. ही बघा गोल्या काय म्हणतोय, गोल्या काहीतरी म्हणतोय या. गोल्यान मोंट्यान बाद झाली. भरपूर अशी फुलं घेतलेत बघा. तिथं पण घेतलेत दाजींनी आणि आता ही सगळी फुलं. काय र काय 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 यांना आधी खायला टाकलं बघा. म्हणलं देवाला निवद दाखवायच्या आधी ह्यांना खायला टाकाव. ह्यांना चपाती टाकली. नंतर ना ही फुलं बघा दाजींनी घेतलेली. मोंट्याला आणि गोल्याला मण्याला सगळ्यांना चपाती दिली या. तशी काही अडचण नाही, त्यांना खायला प्यायला देऊन चालली. एखादं गुलाबाचं पण फुल घेते. ही बघा गुलाबाची फुलं बघितली का मस्त अशी आल्या. तर एक गुलाबाचं फुल घेते. कोणचं घेऊ? हे घेते, हे सगळ्यात मोठं या. चला ओके चला. वस्तूंना हात लावू नका. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांनी नारळ फोडू नये. ते देवीला अर्पणच करावे. अर्पणच केलं आम्ही.
आणि हे बघा आमचा मोंट्या, त्याला घरी बस म्हणलं तर घरी बसला नाही, आमच्या बरोबर पळत आला इकडे. बघितला कसा पळतोय, गाडीच्या पुढं पळतोय, त्याच्यामुळे गाडी दामाने घ्यावा लागते. या कुत्री इकडून तिकडून येतात भुकत्यात. मोंट्या पळ 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 पळ, हो का आली कुत्री, हो 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 हो. सगळ्यांना चुकवून पळतोय. चल 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 चल, मार दामाने दामाने. आला का पट, गेला पुढं. घरी बस म्हणलं घराला राखण तर नाही, आला इथं गावात. आलो आता गावाजवळ, आलो इथं देवीच्या मंदिरात. आणि आता इथं पूजा चालू आहे बघा. नैवेद्य ही ठेवलं, पूजा केली. आता दाजी तर अगरबत्ती लावतात, पाया पडतात. तर आज आहे ना पौर्णिमा असल्यामुळं सगळी येते तिथं, निवद नारळ हे करते ते, आहे का नाही. हे आजी पण आले तर पूजा ही करून घेतली. आता नारळ फोडायचं, इथून ववळून न्यायचा. हे ठेवायचं राहिलं या, हे आणि हे ठेवलं मी इथं बघा. ही फोटो काढून ठेवलाय मी, त्याला हळदी कुंकू लावायचे, पाया पडायचे अजून. दाजींची चालली आहे पूजा. आलं बघा इथं मंदिरात. आणि आता देवीची पूजा ही केली, नैवेद्य ठेवले, त्याच्यावरती आता ही प्रसाद पण ठेवून घेते या सगळा. आणि नंतर मग इथं देवाला ठेवल्यावरती सगळ्यांना वाटायला. तर आज पौर्णिमा असते ना, त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सगळी जण येतात, निवड नारळ हे करतात बघा. तिथे आजी आले तर आम्ही दोघींनी मिळून पूजा केली. आता ह्या पण आजी आले तर आता इथं पूजा करून घेतोय. तर असं देवदेव ही केल्यावरती भारी वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. इथं ना रस्ता आहे बघा, चौफुल आहे, त्याच्यामुळे इथं ना सगळी माणसं येतात जातात. दाजीने पूजा केली, अगरबत्ती लावली. पडू नका आपल्या आधी कोणीतरी आलतं ना, त्यांनी केलं आणली महादेवाचं पण आहे बघा, चाफ्याची फुलं. झाली बघा मस्त अशी पूजा. इथं पण हळदी कुंकू ठेवलं, तिकडून आणलेलं. चला इथं देवाऱ्यावरती पण आता निवद दाखवला, सगळ्यांना प्रसादही वाटला. आणि आता जाणार आहे आम्ही रानात. इकडे बसले तुमचं दाजी आणि इकडे बसलाय बघा मोंट्या. बघितलं का मोंट्या, गण लय भारी लागलाय मोंट्याला. मोंट्याला पण निवद दिला, गण लावला. आज रविवार पण आहे ना, खंडोबाई मोंट्या आहे का नाही. इथंच बस आता, येऊ नको रानात उन्हात आणायचं. काय इकडे बघ, इकडे बघ, काय आहे तिकडं, काय आहे, काय आहे होय र. गावातच बस आता. काय येऊ नको रानात का, रुसला काय, रुसला तिकडे बघतोय. चल बाय बाय. माशी ताप देते त्याला, आहे का नाही, माशी ना मोंट्या. पण काय गरज होती का रानात यायची. घरी बस म्हणलं तर घरी नाही थांबला, इकडं आलाय गाडीच्या मागं पळत. कसा धापा देतोय. जा पाणी पिजा, जा. गोल्या बसलाय बघा इथं. येताना दळण पण आणलं, दळण ठेवलं होतं गावात दळायला. दळण कोलगेट आणलं. आणि इकडं मान्या नाही,
गोल्या बसलाय वाट बघत कधी येतात म्हणून. मोंट्या जा पाणी पिऊन घे. दापा देतो या, काय गरज होती का यायची? होय र मोंट्या घसरला होता वय. जमला पळून पळून.